नमस्कार. चैत्राली यमगर एक चैत्राली या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की यूट्यूब चॅनलच का ओपन करायचा, शिवाय आपण बघितलं की यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा जीमेल अकाउंटवरून. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण की यूट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन कोणकोणत्या सेटिंग करायच्या. आत्तापर्यंत आपण हे सगळं पाहिलं. आता आपण पाहणार आहोत यूट्यूब चॅनलवरती एखादा व्हिडिओ अपलोड कसा करायचा. आता पाहूयात आपण माझ्या व्हिडिओच्या मदतीने व्हिडिओ कसा अपलोड करायचा. पण त्याआधी तुम्ही या पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर येत असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझी माहिती तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. थँक्यू. आता आपण बघूयात की व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती एखादा अपलोड कसा करायचा. तर चला मग आपण व्हिडिओद्वारे पाहूयात. चला आता आपण सुरुवात करूया. यूट्यूब चॅनलवरती अपलोड कसा करायचा व्हिडिओ. तिथे प्लस साईन आहे बघा. त्या प्लस साईनवरती मी क्लिक केलं. जिथे आपल्याला दिसतं व्हिडिओ, शॉर्ट. त्याच्यावर आपण शॉर्ट टाकू शकतो, लाईव्ह दाखवू शकतो, पोस्ट टाकू शकतो, बरोबर. पण आता आपण करणार आहोत व्हिडिओ टाकणार आहोत. तर आपण व्हिडिओमध्ये गेलो. तिथून मी एक सिलेक्ट केला व्हिडिओ. माझ्या गॅलरीतला व्हिडिओ ओपन झाला आहे. तिथनं मी एक व्हिडिओ सिलेक्ट केला. मला आता सध्या तोच व्हिडिओ पाहिजे होता, म्हणून मी तो व्हिडिओ जो पाहिजे होता तो घेतला मी व्हिडिओ. आता मी त्याच्यामध्ये बघा नाव टाकते की हाऊ टू टायटल देत आहे मी की रेकॉर्डिंग कसं करावं. तसं तुम्ही तुमच्या जे काही व्हिडिओचं नाव असेल, टायटल असेल ते तुम्ही तिथे देऊ शकता. खाली बघा ॲड डिस्क्रिप्शन आहे. तिथला कॉलम आपण सोडून द्या, तो आपण नंतर करणार आहोत. आता आपण बघा सेट विजिबिलिटीमध्ये आलो आहे. तिथं पब्लिक आहे, अनलिस्टेड आहे, प्रायव्हेट आहे. सध्या आपण अनलिस्टेड ठेवणार आहोत. नंतर आपण सिलेक्ट द ऑडियन्स आहे, जिथं आपण नो इट्स नॉट फॉर द किड्स म्हणून सिलेक्ट केले, कारण की हा चॅनल आपला किड्ससाठी नाही आहे, तर म्हणून आपण तिथं नो म्हटलं. अलाउ द व्हिडिओ अँड द रिमिक्सिंग च्या आधी लोकेशन येतं, तिथं आपण इंडिया टाकले कारण आपण इंडियामध्ये राहतो. त्याच्यानंतर येतं खाली की तुम्हाला प्लेलिस्टमध्ये करायचं आहे का, तर तुमची प्लेलिस्ट असेल तर तुम्ही अलाउ करता. अलाउ व्हिडिओ अँड द मिक्सिंग आहे, त्याला आपण क्लिक करायचं. पहिला जो आहे त्याला आपण क्लिक करायचं. आपण अलाउ करणार आहोत. बाकी ॲड पेड वगैरे कशालाच करायचं नाही. अल्टर्ड कंटेंट असेल म्हणजे एल कंटेंट असतील तर त्याला एस म्हणा, नसतील तर नो म्हणा, किंवा मोकळं सोडलं तरी चालतं ते. नंतर आपण कमेंट्सला ऑनच ठेवणार आहोत. बाकी आपण कशालाही हात लावणार नाही आणि अपलोड करणार आहोत. अपलोड होऊ द्यायचा आहे तो पूर्ण व्हिडिओ. आणि आता आपण जाणार आहोत YT स्टुडिओमध्ये. YT स्टुडिओचा इंटरफेस असं दिसेल बघा, बरोबर. आता त्यात मी माझा बघा रेकॉर्डिंग कसं करावं हा आता सध्या अपलोड होत आहे, त्यामुळं ते अपलोड होऊ द्यायचं. ते पेंडिंग वगैरे दिसत आहे, ते पूर्ण होऊ द्यायचं. लगेच काही एडिट वगैरे करायला जायचं नाही, किंवा ना आपण लगेच पब्लिकली व्हिडिओ आपला पब्लिक करायचा नाही. आधी आपलं काही सेटिंग्स असतात, त्या सेटिंग्स आपल्याला कराव्या लागतात, जे आपण यूट्यूब स्टुडिओमधून करणार आहोत. प्रत्येक व्हिडिओला हे करावं लागतं कंपल्सरी. तर बघा ते एक रेडी झालेलं आहे माझं HDचं. रेस्ट्रिक्शन्स आता चेक करतात. विजिबिलिटी झालेले, आता रेस्ट्रिक्शन चेक करत आहे. रेस्ट्रिक्शन नन आले दिसत असेल तुम्हाला. आता क्वालिटी वगैरे ते चेक करतात. HD आहे, HD आहे. ते HDच आणि HD दोन्ही आहे, म्हणजे तो व्यवस्थित माझा अपलोड झाला आहे. आता मी एडिट पेन्सिलवरनं एडिट केले.
तिथं आपण थंबनेल जे म्हणजे आपल्याला फोटो जे पाहिजे तो आपल्या गॅलरीत जाऊन आपण सिलेक्ट करू शकतो. मी एक फोटो ठेवला. ओके, हे टायटल मी काय केलं, कॉपी केलं. का केलं ते बघा. आता ॲड डिस्क्रिप्शनमध्ये आता तुम्ही जाऊन लिहायचं, ते सगळं लिहायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही चॅनलचे तुमच्या जे चॅनलचं नाव आहे ते लिहायचं. मग त्याच्यामध्ये तुम्ही नंतर खाली टॅग्स लिहायचे, जे काय असेल टॅग्स तुमचे ते टॅग्स द्यायचे. हॅशटॅग लिहायचे ॲट द डिस्क्रिप्शनमध्ये, टॅग्स, हॅशटॅग. आणि मग त्या व्हिडिओचं तुम्ही वर्णन करायचं की तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे नक्की, त्याचं थोडक्यात वर्णन द्यायचं. 1-2 ओळीत जरी बसलं ना तरी चालतं, ते फक्त थोडक्यात लिहायचं. जास्त उलगडा करायचा नाही, म्हणजे आश्चर्य वाटलं पाहिजे किंवा त्यांना प्रश्न पडला पाहिजे असं ते वर्णन करायचं. नंतर मी त्याच्यात धन्यवाद म्हटलं. ते नाही लिहिलं तरी चालतं, कॉपीराईटचे तुमचं नाव टाकलं तरी चालतं. हे झालं डिस्क्रिप्शन झालं आपलं, बरोबर. आता अनलिस्टेड सेट विजिबिलिटी आहे, ते अनलिस्टेडच अजून ठेवायचं. आता नो इट्स फॉर किड्स ते आपण ऑलरेडी केले. हे अल्टर कंटेंट तुमचं काय आहे ते करायचं तुम्ही. येईल असेल तर येस म्हणायचं, नसेल तर. आता ॲड टॅग्स आहेत, त्याच्यामध्ये तुमचे टॅग्स कोणते कोणते असतात. आता शॉर्ट्स असतील तर शॉर्ट्स असतात, व्हायरल शॉर्ट्स असतात. हॅशटॅग टॅग्स काय असतात ते आपण पाहू, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता सध्या आपण एक साधारण व्हिडिओ अपलोड कसा करतो ते पाहतोय आपण. पण आता शॉर्ट्स जर टाकतोय तर शॉर्ट्स व्हिडिओ जे काय असेल तुमचा, मराठी असेल तर मराठी, हृदयस्पर्शी अनेक असतात टॅग्स, ते आपण सगळे टॅग्स टाकतोय. आता ह्याच्यात बघा, चूज अ कॅटेगरीमध्ये तुमचा काय आहे नक्की, म्हणजे तिथं आहे गेमिंग आहे, परत एंटरटेनमेंट आहे, अजून बरेच ऑप्शन्स असतात त्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये. आता हा ॲक्च्युली आहे माझा सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणून मी ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी केलं आहे. सगळं झालेलं आहे, मी सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर तो आता असा दिसू लागला. अजूनही मी बघा अनलिस्टेड केला आहे विजिबिलिटी, अजूनही मी तो पब्लिक केलेला नाही. लगेच पब्लिक करायचाच नाही. पब्लिक कधी करायचा ते सांगते आता तुम्हाला. एकतर तुम्ही पब्लिक करताना सेट ॲज द इन्स्टंट प्रीमियर करू शकता, किंवा मला लगेच करायचं नाही, मला तो आत्ता मी जेव्हा व्हिडिओ बनवते तो दुपारच आहे, पण मला आत्ता नाही करायचा तो, तर मी त्याला एक टायमिंग देऊ शकते की माझा उद्या सकाळी बाबा या वाजता तो अपलोड होऊ दे. यूट्यूब चॅनलवरती लोक कधी येतात हे आपल्याला एक माहिती असते की या टायमिंगला ती लोक येतात. त्यावेळेस मी तो केलेलं आहे आणि सेट द ॲज अ प्रीमियर म्हणूनच सिलेक्ट केलं, कारण की मग लोक लाईव्ह म्हणून तिथं जातात, म्हणून त्याला काय करायचं, सेट ॲज द प्रीमियर करायचं. आणि हे सगळं झाल्यानंतर सेव्ह करायचं. सेव्ह करताच तुम्हाला, आता हे मी सेव्ह केलं नाही आहे म्हणून तसं दिसते. अशा प्रकारे तुम्हाला साधारण तुमचा चॅनेलवरती एखादा व्हिडिओ अपलोड करता येईल. हे पण बेसिक आहे, ह्याच्यामध्ये अजून आपल्याला टॅग्स कसे आहेत, हॅशटॅग कसे वापरायचे, या सगळ्यांचीच माहिती घ्यायची, पण ती आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहे. तरी सध्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, फ्रेंड सर्कलबरोबर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.